नमस्कार. आज आपण विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या विषयावर आपण चर्चा करूया. तर काय बघा की प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये जगातली कोणती अर्थव्यवस्था असो त्या कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये काय असतात तर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित असतात, अस्तित्वात असतात. आणि या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय करतात माहिती आहे का, तर त्या देशामध्ये जी काही उपलब्ध संसाधनं असतात, मग ती नैसर्गिक संसाधनं असतील, भांडवल असेल, मागणी असेल किंवा राज्यव्यवस्था असेल, त्याचा वापर करून त्या देशामध्ये जे निर्माण झालेले प्रश्न असतात तर ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सर्वतोपरी या घटकाच्या माध्यमातून केला जातो. आता या प्रत्येक घटकाचा वापर करून ते संबंधित देश आपल्या कशा प्रकारे प्रश्नांची सोडवणूक करते यावरून त्या देशाच्या विकासाची अवस्था ठरत असते. आता एक अर्थशास्त्रज्ञ बघा, आणि त्या अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे की ग्रेगरी ग्रॉसमन. आता ग्रेगरी ग्रॉसमन काय म्हणतो की बघा की अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं कशाला म्हणायला पाहिजे, की आपण एका बाजूला पाहतो की देशामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अर्थव्यवस्थेला सज्ज व्हावं लागतं. मग अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे, तर त्या संदर्भामध्ये ते ग्रेगरी असं ते म्हणतात की देशातील व्यक्ती, कुटुंब, उद्योग संस्था किंवा व्यवसाय संस्था यांच्या मार्फत जे काही उत्पादन केलं जातं, ज्या उत्पादनाचं विभाजन होतं, त्याची विनिमय प्रक्रिया होते आणि त्याचा उपभोग देखील घेतला जातो. ह्या विनिमय, उपभोग, उत्पादन आणि विभाजन ह्या ज्या काही क्रिया ज्या व्यवस्थेमध्ये पार पाडल्या जातात आणि त्यांना देशातील विविध घटक आणि संस्थांना दिशा देण्याचं काम त्या व्यवस्थेच्या माध्यमातून केलं जातं. ही व्यवस्था म्हणजे एक प्रकारची अर्थव्यवस्था आहे. आणि मग या अर्थव्यवस्थेमध्ये जर अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे उपलब्ध संसाधनं आहेत, जे मानवी भांडवल आहे, नैसर्गिक संसाधनं आहेत, राज्यव्यवस्था आहे, या सगळ्या घटकाचा अवलंब करून देशामध्ये निर्माण झालेले विविध प्रकारचे प्रश्न सोडवले जातात. आता हे सोडवल्याच्या नंतर एक ती अर्थव्यवस्थेची जी विकासाची अवस्था आहे ती विकासाची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून प्राध्यापक लाउकास याने देखील अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे तर ते त्यांनी स्पष्ट केलं. आणि ते म्हणतात की मानवी गरजा भागवत असताना, म्हणजे ज्या मानवाच्या गरजा असतात, मानवाच्या गरजा कोणत्या आहेत तर मूलभूत गरजा आहेत. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, आणि यासारख्या अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे देशामध्ये उपलब्ध साधन सामग्री आहे त्या संसाधनाचा उपयोग करण्यासाठी जे काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात, की जे काही व्यवहार केले जातात, ते व्यवहार म्हणजे थोडक्यामध्ये अर्थव्यवस्था आहे. मग आता ही अर्थव्यवस्था जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहे, बरोबर. म्हणजे अशा अर्थव्यवस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामध्ये मग आपल्याला विकसित अर्थव्यवस्था सांगता येते, अर्ध मागासलेली अर्थव्यवस्था सांगता येते. या सगळ्या अर्थव्यवस्थेचा समावेश आपल्याला त्यामध्ये घेता येतो. मग या सगळ्या अर्थव्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झालेले विविध प्रकारचे प्रश्न सोडवणूक करतात आणि सोडवणूक करत असताना ती एका विशिष्ट टप्प्यावर येत असते. म्हणून अशा प्रकारचे अनेक प्रश्न देशामध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्था सोडत असतात आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग त्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था आहे, विकसनशील अर्थव्यवस्था आहे किंवा मागासलेली अर्थव्यवस्था आहे. आता मग विकसनशील अर्थव्यवस्था जी आहे ही कशी ठरवायची, त्याचे निकष कोणते आहेत, तर त्याच्या निकषाचा जर विचार जर केला तर आपल्याला असं म्हणता येतं की ज्या देशामध्ये मानव विकास निर्देशांक कमी असतो, ज्या देशामध्ये एकत्रित कौटुंबिक उत्पन्न वाढीचा जो दर असतो तो कमी असतो, ज्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण कमी असतं,
ज्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढलेलं असतं, ज्या देशामध्ये शैक्षणिक स्थिती म्हणजे शैक्षणिक स्तर जो असतो तो स्तर हा निम्न असतो, निकृष्ट दर्जाचं राहणीमान प्रामुख्याने ज्या देशामध्ये असतं, वाहतूक, दळणवळण यांचं जे प्रमाण असतं, यांचं प्रमाण आणि मिळणाऱ्या सुविधा ज्या असतात ह्या तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाहीत. त्याचबरोबर उत्पन्नाचं जे वाटप आहे ते देखील असमान पद्धतीने होतं. त्या देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदराचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी उच्च जन्मदर असतं आणि मृत्यूदर देखील प्रामुख्याने त्याच प्रमाणामध्ये असतो. म्हणजे असे विविध प्रकारचे प्रश्न, अशा विविध प्रकारच्या समस्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग त्या आर्थिक क्षेत्रामध्ये असतील, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये असतील, लोकसंख्या विषयक क्षेत्रामध्ये असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या देशामध्ये दिसून येतात आणि ते देश प्रामुख्याने विकसित देशाच्या तुलनेने प्रामुख्याने कमी असतो, म्हणून त्या देशाला आपण थोडक्यामध्ये विकसनशील अर्थव्यवस्था किंवा अर्धविकसित अर्थव्यवस्था असं म्हणूया. मग आता याची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. आर्थिक वैशिष्ट्ये आहेत, तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये आहेत, लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये आहेत. या सगळ्या वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि मग आपल्याला कळतं की एक विकसनशील अर्थव्यवस्था या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते ते आपण आता पाहूया. आता आपण विकसनशील देशाची जी काही आर्थिक वैशिष्ट्ये आहेत त्या आर्थिक वैशिष्ट्यांवर आपण चर्चा करूया की विकसनशील देशामध्ये आर्थिक वैशिष्ट्ये कोणते आहेत की ज्यामुळे त्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. सर्वसामान्यपणे काय होतं की या वैशिष्ट्यांमध्ये मागासलेपणा असतो, दरडोई उत्पन्न जे असतं ते अल्प प्रमाणामध्ये असतं, भांडवलाची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये असते, बचत कमी असते, औद्योगिकरणाचा जो काही विस्तार आहे किंवा औद्योगिकरण जे आहे ते फार कमी प्रमाणामध्ये झालेलं असतं. त्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो असतो तो आंतरराष्ट्रीय व्यापार तेवढ्या फार प्रमाणामध्ये समाधानकारक नसतो. अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला या आर्थिक वैशिष्ट्यांच्या मध्ये आपल्याला समावेश करता येतात. शेतीशी निगडीत काही प्रश्न असतात की शेतीची उत्पादकता कमी असते, शेती मागासलेल्या स्वरूपाची असते, तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक पद्धतीने केला जात नाही, भांडवलाचा तुटवडा असल्यामुळं. त्याच्यामुळे शेती ही प्रामुख्याने भांडवल म्हणजे श्रमप्रधान तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ती शेती केली जाते. तर ही यासारखी जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याचा आपण त्या ठिकाणी विचार करतो. आता दुसरी बाब आपल्याला ही सांगता येते की या आर्थिक वैशिष्ट्यांमध्ये लो पर कॅपिटा इन्कम ही एक वैशिष्ट्य आहे की विकसनशील देशामध्ये जे काही विकसनशील देशातलं जे काही दरडोई उत्पन्न असते लोकांचं, जनतेचं, तर ते विकसित देशाच्या तुलनेने कमी असतं. म्हणजे जवळपास आपण म्हणूया की 2020 मध्ये काही विकसित देशामध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न त्याचं मोजमाप केलं गेलं. जसं की अमेरिकेचं दरडोई उत्पन्न हे $68,850 होतं, जपानचं दरडोई उत्पन्न हे $41,710 होतं, जर्मनीचं उत्पन्न हे $48,580 होतं. तर भारताच्या भारतातील लोकांचं दरडोई उत्पन्न या देशांचा विचार जर केला तर 2020 मध्ये हे दरडोई उत्पन्न $2,120 इतकं झालेलं आहे. आणि म्हणून जागतिक बँकेच्या विकास अहवालानुसार अल्प उत्पन्न देशाच्या गटामध्ये दरडोई उत्पन्नाची सरासरी ही 1036 इतकी होती. त्याचबरोबर मध्यम उत्पन्न गटातील देशांच्या लोकांची उत्पन्नाची मर्यादा ही 4035 होती आणि उच्च उत्पन्न गटामध्ये जे आहे त्या देशांचं उत्पन्न $12,336 इतका होतं. म्हणजे या ठिकाणी आपण उच्च, मध्यम आणि अल्प या तिन्ही गटाचा जर विचार जर केला तर भारत जो आहे तो भारत हा दुसऱ्या गटामध्ये पडतो, म्हणजे विकसनशील गटामध्ये पडतो, मध्यम गटामध्ये पडतो. आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की उर्वरित देशाचं दरडोई उत्पन्न जे आहे हे आपल्या देशाच्या तुलनेने जास्त आहे आणि म्हणून आपला देश कसा आहे विकसनशील असलेला आपल्याला दिसून येतो. यावरून आपल्याला एवढं स्पष्ट करता येतं की विकसनशील देशाची ठळक वैशिष्ट्ये जर कोणती असेल तर त्या देशाचं दरडोई उत्पन्न कसं असतं, कमी असतं. आणि म्हणून हे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक देश
आपापल्या पद्धतीने करत असतो. भारतामध्येही तशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, चालू आहेत. म्हणूनच येत्या काही कालखंडामध्ये भारताला जागतिक कीर्तीची एक अर्थव्यवस्था म्हणून आपली समोर येणारच आहे. त्या दिशेचे प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येतात. परंतु सध्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक सांगता येतं की भारताच्या विकसनशीलतेचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आपल्या देशाचं लोकांतील दरडोई उत्पन्न हे कमी असणे. त्याच्यानंतर असं सांगता येतं की लो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जो आर्थिक विकासाचा दर पाहिजे, जे डेव्हलपमेंट पाहिजे, ते विकसित देशाच्या तुलनेने कमी आहे. म्हणजे आपल्याला सांगता येतं की विकसित देशाच्या आर्थिक विकासाचा जो वेग असतो तो कमी असतो. आणि म्हणून विकसित देशामध्ये हा वेग कमी का असतो, तर आर्थिक मागासलेपणा असतो. लोकांची जी कार्यक्षमता असते ती कमी असते, श्रमिकाची गतिशीलता कमी असते. म्हणजे उत्पादक लोकसंख्या कमी असते आणि अनुत्पादक लोकसंख्या जास्त असते. आता गुणवत्ताधारक लोकसंख्या ही काय असते, कमी असते उत्पादक लोकसंख्या. कारण का, तर कमी कौशल्य या घटकामधून समोर येतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, हा देशाच्या विकासावर होऊ शकतो. म्हणून आर्थिक मागासलेपणा किंवा आर्थिक विकासाचा जो वेग असतो तो विकसनशील देशाचा कमी असतो. आता दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येते की आर्थिक विकासाचा वेग कमी होण्याचं कारण फक्त की दरडोई उत्पन्न कमी असणे किंवा श्रमिकांची कार्यक्षमता कमी असणे हे घटक त्याला जबाबदार तर असतातच. परंतु याशिवाय देखील काही घटक ह्या आपल्या आर्थिक विकासाला जबाबदार ठरतात. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत नाहीये, तर पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि त्याचाही परिणाम देशाच्या विकासावर होतो. त्याचबरोबर ज्या काही भाषा आहेत, चालीरीती आहे, धर्म आहे, यांचाही कुठंतरी आर्थिक विकासामध्ये अडथळा त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळे श्रमिकाची जी गतिशीलता आहे ती गतिशीलता कमी होण्यावर याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो आणि म्हणून प्रामुख्याने आपल्या देशाच्या विकासाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये गती देता येत नाही. त्याचबरोबर देशाजवळ साधन सामग्री भरपूर प्रमाणामध्ये असते. आता आपण म्हणतो की देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री भरपूर प्रमाणामध्ये आहे, परंतु भरपूर प्रमाणामध्ये असून उपयोगात काय, जर आपल्याकडे संघटन कौशल्य जर नसेल, त्याचा वापर कसा करायचा हे जर आपल्याकडे जर नियोजन नसेल, तर उपलब्ध असून उपयोगात नाही. शिवाय नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर तर झालाच पाहिजे, परंतु या साधन सामग्रीचा उपयोग करून घेण्यासाठी जे भांडवल आपल्याकडे लागतं ते भांडवल तेवढ्या अपेक्षित तेवढं भांडवल नसल्यामुळे आपल्याला आर्थिक विकास करण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात. याच्यामुळे आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचं किंवा विकसनशील अर्थव्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्या आर्थिक विकासाचा जो वेग आहे तो वेग हा कमी आहे आणि त्याचे कारण जे आहेत हे आता आपण त्या पद्धतीने सांगितलेले आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट आपल्याला सांगता येते, घटक सांगता येतो की भांडवल निर्मितीचा जो दर असतो तो भांडवल निर्मितीचा दर फार कमी असतो. म्हणजे आपल्याला सांगता की लो रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल निर्मितीचा दर कमी असतो. आता काय असतं की विकसनशील देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की दरडोई उत्पन्न कमी आहे, आर्थिक विकास कमी आहे, तर त्याचं कारण हे आहे की आपल्या देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये दारिद्र्याचं जे दुष्टचक्र आहे ते सक्रिय झालेलं असतं. आणि ज्या देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र सक्रिय झालेलं असतं त्या देशामध्ये भांडवलाची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. आणि भांडवलाची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असल्यामुळं त्या देशामध्ये दरडोई उत्पन्न जे आहे हे भांडवलाची दरडोई उपलब्धता कमी होते, भांडवल निर्मितीचा दर कमी होतो आणि परिणाम असा होतो की भांडवलाची कमतरता त्या देशामध्ये निर्माण होते. मग आता ही भांडवलाची निर्मिती जी आहे किंवा कॅपिटल फॉर्मेशन रेट जो आहे तो कशावर अवलंबून असतो, डिपेंड ऑन सेव्हिंग. भांडवल निर्मिती कशावर अवलंबून असते, तर देशातील बचतीवर अवलंबून असते. आणि ही बचत का होत नाही, तर मी आता सांगितल्याप्रमाणे देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणावर जर असेल तर हे देशातलं दारिद्र्य आणि देशामधली आर्थिक विषमता यामुळे बहुतांशी लोकांचं मिळणारं जे उत्पन्न आहे ते सर्वच्या सर्व त्यांचं उपभोगावर खर्च होते. बहुतांशी ते उपभोगावर खर्च करत असताना बऱ्याचशा गरजा त्यांच्या पूर्णही होत नाहीत, तर ते बचत कशी काय करू शकतील. आणि जर बचतच होत नसेल तर भांडवल निर्मिती कशी होईल.
म्हणून प्रामुख्याने आपल्याला सांगता येतं की बचत जी आहे ही उत्पन्नावर अवलंबून आहे आणि उत्पन्न हे रोजगारावर अवलंबून आहे. रोजगारच जर नसेल तर उत्पन्नाची प्राप्ती होणार नाही आणि उत्पन्नाची प्राप्ती होणार जर झाली नाही तर खर्च वाढणं म्हणजे खर्च होणार नाही आणि खर्च झाला नाही म्हणजे दारिद्र्याची स्थिती परत निर्माण होईल. म्हणून देशामध्ये ज्या देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र अतिशय वेगाने सक्रिय झालेलं असतं त्या देशामध्ये भांडवल निर्मितीचा दर कमी असतो, त्या देशामध्ये आर्थिक विकास कमी असतो आणि हे विकसनशील देशाचं एकमात्र वैशिष्ट्य आहे ही आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकते. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की प्राथमिक उत्पादनावर जास्त भर दिला जातो. आता आपण असं म्हणलं की ज्या आपला भारत देश स्वतंत्र झाला, भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कृषी क्षेत्राचा होता, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राचा होता, त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरचा होता. आता ते प्रामुख्याने ते चित्र आता बदललेलं आहे. आता शेती क्षेत्राचा वाटा नंतर आहे का नाही. प्रथमतः येतं औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि नंतर येतं कृषी क्षेत्र. परंतु कृषी क्षेत्राचा वाटा जरी राष्ट्रीय उत्पन्नामधला कमी जरी झाला असला तरी देशाच्या आर्थिक विकासामध्ये शेती क्षेत्राचं महत्व गौण नाहीये. अजूनही शेती क्षेत्राच्या विकासावरच देशातील सर्व क्षेत्राचा विकास हा अवलंबून असतो, जरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा कमी झालेला असला तरीही. परंतु काय होतं की विकसनशील देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्या प्राथमिक क्षेत्रातून जे एकूण उत्पादन आहे त्याचा वाटा हा जास्त आहे. परंतु काय होतं की अधिकाधिक लोकसंख्या जिथे असते त्या ठिकाणी उपजीविकेसाठी ते शेतीच्या व्यवसायावर अवलंबून असतात. म्हणजे शेती हा त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग असतो आणि म्हणून शेती हा त्याचाच प्रमुख व्यवसाय असतो. परंतु तुलनेने काय होतं की शेती उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नातला जो वाटा आहे तो वाटा कमी असतो आणि म्हणून विकसित देशाच्या तुलनेने शेतीची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी आहे. व्यवसायामध्ये आता ही शेतीची उत्पादकता कमी का आहे तर शेतीमध्ये जे भांडवल गुंतवणूक केलं जातं ते तेवढ्या फार प्रमाणामध्ये केलं जात नाही किंवा उपलब्ध होत नाही आणि म्हणून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये सुधारणा होणं गरजेचे आहे. परंतु सुधारणेसाठीच भांडवल उपलब्ध नसतं, त्याच्यामुळे शेतीमध्ये सुधारणा होऊ शकत नाही आणि शेतीमध्ये सुधारणा जर झाली नाही तर शेतीची उत्पादकता कमी होते आणि म्हणून ही शेतीची उत्पादकता जर कमी जर झाली तर प्रामुख्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. मग आता परिणाम काय होतो, शेतीची जर उत्पादकता जर कमी जर झाली परंतु तो जे उत्पादन करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे हे भांडवल शेतकरी बँकेने जर वेळेवर कर्ज जर दिलं तर ते भांडवल शेतीमध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो. परंतु बँकांनी जर पाहिजे त्या वेळेला जर उपलब्ध भांडवल जर दिलं नाही, उपलब्ध भांडवल म्हणजे भांडवल उपलब्ध करून जर दिलं नाही तर शेतकरी काय करतो, असंघटित क्षेत्रातल्या व्यवस्थेकडे वळतो. मग तो सावकाराकडे वळतो आणि सावकाराकडनं ते कर्ज घेतो आणि कर्ज घेऊन तो शेतीमध्ये ते इन्व्हेस्ट करतो. आता परिणाम असा झाला तर शेतीची उत्पादकता जर कमी जर झाली तर तेवढं उत्पादन होत नाही आणि तेवढं उत्पादन जर झालं नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेमधला शेतकरी हा काय होतो, उत्पादन न झाल्यामुळं, उत्पन्न न वाढल्यामुळं ज्यांचं कर्ज घेतलं त्याच्या कर्जाची परतफेड होऊ शकत नाही म्हणून शेतकरी काय होतो, कर्जबाजारीपणा होतो. तो शेतकरी परंपरागत शेती करायला लागतो, त्याला वित्तपुरवठा व्यवस्थितपणे होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे की शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पाऊस जर वेळेवर जर पडला तर शेतीचं उत्पादन वाढू शकतं. ह्या सगळ्या कारणामुळं आपल्या भारतातील शेतीचा काही भाग हा कसा आहे, मागासलेल्या स्वरूपामध्ये आहे आणि बहुतांश देशामध्ये औद्योगिक प्रगती पाहिजे त्या प्रमाणामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ही झालेली नाहीये. त्याचा परिणाम असा होतो की निर्यातीमध्ये आपला प्राथमिक उत्पादनाचा समावेश जास्त असतो आणि औद्योगिक उत्पादनाच्या कमतरतेमुळे काय होतं की निर्यातीचं प्रमाण आपलं हे कमी राहतं आणि त्याचा परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक विकासावर होतो. परिणामी आपल्या त्या गटामध्ये होतो की आपण विकसित होण्यासाठीचे प्रयत्न करतो पण अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर आपल्याला विकसनशील अर्थव्यवस्थेची मध्ये आपल्याला त्या ठिकाणी समाविष्ट करता येऊ शकतं. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की आर्थिक विषमता ही विकसनशील देशामध्ये दिसून येते, इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज,
किंवा इकॉनॉमिक अनइक्वॅलिटी, आर्थिक विषमता. आता बहुतांशी जेवढे काही विकसनशील देश आहेत, बहुतांशी त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही इकॉनॉमिक अनइक्वॅलिटी जी आहे, आर्थिक विषमता जी आहे, ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. आता ही विषमता आढळून येण्याचं मुख्य कारण काय आहे, तर त्या देशामधलं जे काही मालमत्तेची वाटप जे आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संपत्तीचं जे वाटप आहे किंवा देशातील साधन संपत्तीचं जे वाटप आहे, हे वाटप विषम प्रमाणामध्ये झालंय आणि हाच घटक ही आर्थिक विषमता वाढवण्याला जबाबदार आहे. त्याच्यामुळे काय होतं की देशामध्ये मुठभर श्रीमंत लोकांची संख्या काय होते, ही वाढायला लागते आणि संख्येने जास्त असणारे जे लोक आहेत हे लोक गरीब आहेत. आता परिणाम असा होतो की मुठभर श्रीमंताच्या आधारे हातामध्ये काय होतं की आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि या मुठभर लोकांच्याच हातामध्ये आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे, संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि बहुतांशी देशामधले गरीब लोक हे संख्येने जास्त आहेत. आणि म्हणून या गरीब लोकांना की ज्यांची संख्या जास्त आहे त्यांना आपल्या उपभोगावर किंवा उपभोग भागवण्यासाठी देखील एवढं उत्पन्न त्यांच्याकडे राहत नाही. पुरेशा उत्पन्नाअभावी म्हणजे अपुऱ्या उत्पन्नाअभावी त्यांच्या जास्तीत जास्त गरजांची पूर्तता पूर्ण होईल एवढं उत्पन्न त्यांच्याकडे नसते आणि परिणाम असा होतो की त्या देशामध्ये आर्थिक विषमताही वाढायला लागते. आता आर्थिक विषमता वाढली की देशामध्ये दुसऱ्या घटकाला जन्म मिळतो, ते म्हणजे बेरोजगारी, दारिद्र्य. हे देखील त्याच्यामधलेच घटक आहेत की दारिद्र्य आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर उत्पन्न मिळत नाही, त्यांना उत्पन्नाचा वाटा हा त्यांना घेता येत नाही. रोजगार असला म्हणजे काय होतं की रोजगार मिळाला, नोकऱ्या मिळाल्या म्हणजे आपल्या क्षमतेनुसार त्यांना उत्पन्नाची प्राप्ती करता येऊ शकते. परंतु रोजगारच जर नाही मिळाला, उत्पन्नाची प्राप्तीच नाही झाली तर त्यांची कार्यक्षमता वापरली जात नाही. म्हणून कार्यक्षमतेनुसार जर प्रत्येकाचा जर रोजगार जर त्याला जर मिळाला तर त्याला उत्पन्नाची प्राप्ती होते आणि उत्पन्नाची प्राप्ती जर झाली तर त्याच्या आर्थिक विकासामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात होते. म्हणून आर्थिक विषमता हा एक घटक प्रामुख्याने आपल्याला या विकसनशील अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला त्याचा समावेश करता येऊ शकतो. दुसरं आहे की अनडेव्हलप्ड रिसोर्सेस, अविकसित संसाधनं. काय तर की विकसित देशामध्ये संसाधनं हे चांगल्या दर्जाचे असतात, परंतु विकसनशील देशामध्ये जी संसाधनं आहेत ते अविकसित असतात. जसं आपल्याला सांगता येतं की विकसनशील देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री कमी प्रमाणामध्ये आढळते. म्हणजे निसर्गाने काही सगळ्यांनाच सारख्याच स्वरूपामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध करून दिलेली नाही. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ही नैसर्गिक साधन सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु जी संसाधने ज्या देशांना, ज्या राज्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत त्या संसाधनाचा वापर तरी कुठे पुरेपूर होतो, त्याचा वापर देखील परिपूर्ण होत नाही, पर्याप्त वापर त्यांचा होत नाही आणि पर्याप्त वापर होत नसल्यामुळं देशामधलं अविकसितपणा, मागासलेपणा वाढायला लागतो. त्याचं कारण आहे की तंत्रज्ञानाचा अभाव, भांडवलाचा अभाव. म्हणजे भांडवलाच्या अभावी, तंत्रज्ञानाच्या अभावी, शिक्षणाच्या अभावी आपल्याला ह्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा पर्याप्तपणे वापर विकसनशील देशांना करता येत नाही आणि विकसनशील देशांना हा वापर करता येत नसल्यामुळं काय होतं की ते संसाधनं जी आहेत वापराअभावी ती तशीच पडून राहतात. भांडवल नाही तर त्याचा वापर, साधन सामग्री भरपूर आहे परंतु त्या साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी जे भांडवल लागतं पैसा रूपी, जे शिक्षण लागतं, जे प्रशिक्षण लागतं, जे कौशल्य लागतं, ते जर उपलब्ध जर नसेल तर या उपलब्ध संसाधनाचा वापर काय, ती तशीच पडून राहतील आणि तशीच पडून राहिली तर अर्धावट संसाधनं पडून राहतात आणि त्याचा परिणाम असा होतो की देश हा विकसित तर होणारच नाही,
पण विकसनशील असल्याचं हे लक्षण त्या ठिकाणी स्पष्टपणे निर्माण होतं. म्हणून संसाधनं जे असले पाहिजे ते विकसित असले पाहिजे. आणि विकसित संसाधनं तेव्हाच असतात की जेव्हा त्या संसाधनाचा वापर परिपूर्ण होऊ शकतो, त्यांना भांडवल तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलं जातं, तर त्या देशाचा विकास होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येत आहे की औद्योगिकीकरणाची जेवढा विस्तार व्हायला पाहिजे तेवढा औद्योगिकीकरणाचा जो विस्तार आहे तो विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने हा होत नाही. काय होतं की लॅक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन्स, की औद्योगिकीकरणाची उणीव. मी आता सांगितल्याप्रमाणे की विकसनशील देशामध्ये त्याचा प्रमुख व्यवसाय जर कुठला असेल तर तो म्हणजे शेती. आता शेती व्यवसाय आहे, परंतु शेती हे पावसाच्या पाण्यावर चालणारा त्यांचा व्यवसाय आहे. जलसिंचनाच्या सुविधा प्रामुख्याने त्यांना उपलब्ध होत नाहीत, भांडवलाची सुविधा प्रामुख्याने त्यांना उपलब्ध होत नाहीत, म्हणून शेतीमध्ये सुधारणा करता येत नाहीत, म्हणून शेतीचा विकास होत नाही, म्हणून शेतीची उत्पादकता वाढत नाही, म्हणून शेती ही मागास होते. आता मग शेती जर मागासलेली असेल तर मग देशाने विकास कशावर करायचा? तर मग औद्योगिकीकरणाचा आपल्याला एक पर्याय आहे. मग औद्योगिकीकरणाचा पर्याय जर केला तर औद्योगिकीकरणाची स्थिती विकसनशील देशामध्ये कशा प्रकारची असते? तर सांगितलं की दारिद्र्याचं दुष्टचक्र आणि भांडवलाची कमतरता, ह्या दोन गोष्टी कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासातला अडथळा दूर करू शकतात. किंवा ह्याच दोन गोष्टी जर नसल्या, म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर नसलं आणि भांडवलाची कमतरता जर नसली तर कोणत्याही देशाला आपला आर्थिक विकास करता येऊ शकतो. पण देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र निहित आहे आणि भांडवलाची कमतरता आहे, अशा देशांना आर्थिक विकास करण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्यांना शेतीचाही विकास करता येत नाही आणि त्यांना औद्योगिकीकरणाचा देखील विस्तार करता येत नाही. त्याच्यामुळे विकसनशील देशामध्ये उद्योगांची संख्या अल्प राहते, परिणामी औद्योगिकीकरणाचा वेग हा कमी असतो. त्या देशामध्ये उद्योगधंदे पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार होत नाही आणि म्हणून त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळत नाही. आणि रोजगार मिळाला नाही, आता रोजगार कोणाला मिळेल? जे प्रशिक्षित असतील त्यांना मिळेल, जे कुशल असतील त्यांना मिळेल. परंतु कुशल आणि प्रशिक्षित केव्हा मिळतील? जेव्हा त्यांना शिक्षण चांगल्या दर्जाचं दिलं गेलं तर. पण शिक्षण कोणाला मिळतं? ज्यांना उत्पन्न असेल तर. उत्पन्न कोणाला मिळतं? ज्यांना रोजगार असेल तर. म्हणजे रोजगार कुठून मिळतो? जर शेतीचा विकास झाला पाहिजे, उद्योगधंद्याचा विस्तार झाला पाहिजे, शिक्षणाला महत्व प्राप्त होईल. आणि शिक्षणाला महत्व प्राप्त झालं तर मग पुढील प्रक्रिया हळूहळू हळूहळू निस्तारायला लागते. म्हणून प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येतं की औद्योगिकीकरण जर घडून आणायचं असेल तर देशामध्ये उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू निर्माण करणारे कारखाने किंवा उद्योगधंदे स्थापन झाले पाहिजे. परंतु विकसनशील देशामध्ये काय होतं? भांडवली वस्तूची ही निर्मिती करणारे कारखाने येत नाहीत आणि उपभोग्य वस्तूची निर्मिती करणारे कारखाने निर्माण होत नाहीत. कारण त्याचा उपभोग घेणारे लोकच नसतात, असतात परंतु ते उत्पन्न वस्तू त्याच्या उत्पन्न मर्यादेच्या बाहेरच्या असतात. आणि म्हणून त्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये येवाव्यात त्यासाठी देशामध्ये औद्योगिकीकरण होणं फार गरजेचं आहे. लोकांना रोजगार मिळेल, उत्पन्नाची प्राप्ती होईल. परंतु विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने औद्योगिकीकरण जे आहे हे औद्योगिकीकरण अल्प प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी या ठिकाणी निर्माण होत नाही. म्हणून यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर उद्योगाचा विस्तार केला पाहिजे. ज्या भागामध्ये उद्योगधंदे नाहीत त्या भागामध्ये उद्योगधंदे स्थापन केले पाहिजे. ज्या भागामध्ये उद्योगधंद्याचं केंद्रीकरण झालेलं आहे त्या भागामधले उद्योगधंद्याचं केंद्रीकरण रोखून त्याचं विकेंद्रीकरण करण्यावर भूमिका देऊन ज्या भागामध्ये उद्योग नाहीत त्या भागामध्ये ते उद्योग नेले पाहिजे. म्हणजे त्या भागातल्या लोकांचा विकास होईल. म्हणजे याच्यामुळे काय होईल की प्रादेशिक विषमता जी आहे ती आर्थिक विकासातली विषमता त्या ठिकाणी कमी होईल. लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, आर्थिक विषमता कमी होईल, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारेल आणि ही सगळी परिस्थिती सकारात्मक
असू शकते. म्हणून विकसित देशांमध्ये हे सगळे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. परंतु विकसनशील देशामध्ये भांडवलाचा तुटवडा असतो, त्याच्यामुळे औद्योगिकरण करता येत नाही आणि औद्योगिकरण न झाल्यामुळे त्या देशाला विकसनशील हा ठसा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते की हाय अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे मी आता सांगितल्याप्रमाणे की विकसनशील देशामध्ये शेती क्षेत्राचं प्राबल्य जास्त आहे, परंतु शेती क्षेत्रामध्ये किती लोकांना रोजगार मिळेल? शेतीमध्ये बेकारी दिसते ना, बेकारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शेतीमध्ये छुपी बेरोजगारी आहे, म्हणजे काम करताना दिसतात परंतु प्रत्यक्ष उत्पादनामध्ये त्याचं जर कॉन्ट्रिब्युशन जर काढलं तर काहीच येत नाही. म्हणजे शेतीमध्ये छुप्या बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं आणि दरवर्षी लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आणि ही वाढलेली लोकसंख्या जर शेतीवरच जर अवलंबून राहत असेल तर किती टक्के लोकांना शेती प्रत्यक्ष रोजगार देऊ शकेल? ही देखील अडचण प्रामुख्याने निर्माण होते. आणि म्हणून दिवसेंदिवस बेरोजगारीची समस्या ही वाढत चाललेली. म्हणून मी म्हणतो की सध्या तरुण शिक्षण घेतल्याच्या नंतर किंवा शिक्षण घेत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे स्वप्न पाहतात की मी शिक्षण घेईल, मला ज्या दर्जाचं मी शिक्षण घेईल त्या दर्जाचा मला रोजगार मिळेल आणि त्या दर्जाचा मला रोजगार मिळालेला असल्यामुळे मी माझ्या भविष्य काळामध्ये किंवा मी जे इच्छित केलेल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा मी पूर्ण करेल, अशा प्रकारचं हिरवं स्वप्न तो तरुण पाहायला लागतो. परंतु जेव्हा त्या तरुणांना त्याने घेतलेल्या शिक्षणावर त्याच्या कौशल्यावर आधारित त्याला काम करण्याची इच्छा आहे, कोणत्याही वेतनावर काम करायची इच्छा आहे, त्याच्याकडे पात्रता आहे, परंतु तरी त्याला काम मिळत नाही, तो तरुण बेकार राहतो. म्हणून बेकारी म्हणजे काय तर तरुणांचं हिरवं स्वप्न करपून टाकणारा एक वणवा आहे. वणवा हा वणवा आपल्याला कुठेतरी थांबावा लागेल. हा जर वणवा जर पेटला तर मात्र डेंजर परिस्थिती आहे. आणि म्हणून ही बेकारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बऱ्याचशा MIDC प्रकल्प सरकारने सुरू केले, उद्योगाचं विकेंद्रीकरण करून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे स्थापन करण्याचा प्रयत्न पाठीमागील सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक भागामध्ये MIDC झालेले आहेत. परंतु बऱ्याच MIDCचा जर सर्व्हे जर केला तर बऱ्याच MIDCतले कारखाने बंद देखील आहेत. म्हणजे कारखान्यामध्ये जर उद्योगधंदे जर स्थापन जर झाले, उद्योगाचा विस्तार जर झाला तर लोकांना रोजगार मिळेल. म्हणून शेतीवर जो भार पडलेला आहे तो भार जर कमी करायचा असेल तर आपल्याला उद्योगधंद्यांची निर्मिती करावी लागेल. आणि म्हणून ही उद्योगधंद्यांची जर निर्मिती जर मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर प्रामुख्याने देशातील लोकांना रोजगार मिळू शकतो. परंतु काय होतं की विकसित देशामध्ये जे सायकल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे आपण त्याला म्हणतो चक्रीय बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आणि ते चक्रीय इफेक्टिव्ह डिमांडमुळे निर्माण होतं. हे केन्सचा एक सिद्धांत आहे बघा, इफेक्टिव्ह डिमांड थेरी. देशामधली जर बेरोजगारी जर कमी करायची असेल तर देशामधल्या प्रभावी मागणीमध्ये आपल्याला वाढ करावी लागेल. इफेक्टिव्ह डिमांड, परिणामकारक मागणी. आता ही परिणामकारक मागणी म्हणजे नेमकं काय तर अपेक्षित उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, विकासक असेल, यांना नेहमी वाटलं पाहिजे की आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, आमचा विकास वेगाने झाला पाहिजे. आणि तशा पद्धतीने जर होत असेल तर परत पुढे त्या पटीने प्रयत्न करतात. आणि त्या पटीने प्रयत्न करण्यासाठी म्हणजे प्रयत्न पूर्ण होण्यासाठी परत लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. परंतु ही स्थिती कुठे दिसते? ज्या देशामध्ये भांडवलाचं प्रमाण जास्त आहे, ज्या देशामध्ये भांडवल सहज उपलब्ध आहे, त्या देशामध्ये ही परिणामकारक मागणी पूर्ण झाल्यामुळे त्या देशातला बेरोजगारीचा दर जो आहे तो बेरोजगारीचा दर कमी होऊन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. म्हणून केनचा जो सिद्धांत आहे तो प्रामुख्याने विकसित देशांसाठी तो लागू आहे. परंतु आपल्या देशामध्ये जर भांडवल जर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध जर झालं तर उद्योगधंद्यांचा, शेतीचा विकास होऊ शकतो. आणि उद्योगधंद्यांचा, शेतीचा विकास जर झाला आणि शिक्षणाला जर आपण प्राधान्य जर दिलं तर प्रामुख्याने नक्की देशातली बेरोजगारी कमी होऊ शकते. कारण देशामध्ये सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या देखील हा देशापुढचा अतिशय महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे.
आणि म्हणून उद्योगधंद्याच्या पुरेशा वाढ होत नसल्यामुळं देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. छुपी बेरोजगारी वाढलेली आहे. शेतीमध्ये जुनाट पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतो आणि हा वापर केला जात असल्यामुळं भांडवलाच्या अभावामुळं, उद्योगधंद्यांच्या अपुऱ्या विकासामुळं, शेती लोकसंख्या वाढीमुळं आणि लेबर आपण ज्याला म्हणतो श्रमिकाचं नियोजन हे चांगलं नसल्यामुळं, कारण आपल्याला किती पाहिजे तेवढे निर्माण करावे आणि तेवढ्यांना रोजगार द्यावा. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला किती टक्के म्हणजे किती लोक लागणार आहेत, त्या पद्धतीने जर आपण नियोजन जर केलं तर बेरोजगारी कमी होऊ शकते. आता आपण पाहिलं की शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहे. सुशिक्षित बेरोजगार आपण ज्याला म्हणतो, खरं तर त्या शब्दाचा अपमानच होतोय असं मला वाटतं की सु म्हणजे चांगला, शिक्षित म्हणजे शिकलेला. चांगला शिकलेला जर बेरोजगार असेल तर त्या शिकण्याचा उपयोग काय? आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आपण म्हणतो की आयुष्यामध्ये कोणतरी असं म्हटलेलं आहे की पैसा सब कुछ नहीं है, लाइफ में पैसा सब कुछ नहीं है. हा लाईफ में सब कुछ पैसा नहीं है हे वाक्य येण्याच्या आधी आपण पैसे किंवा आपण उत्पन्न मिळवलं पाहिजे आणि नंतर म्हणायचं लाईफ में सब पैसा सब कुछ नहीं है. म्हणजे पैसा उत्पन्न मिळवण्याचं योग्य वयोमर्यादा ही तुमची 45 वर्षाच्या दरम्यान आहे. पण इथं 45 वर्षापर्यंतच लोकांना जर रोजगार जर नसेल तर त्याचा भविष्यकाळ कसा असेल? तर ही एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी महत्वाची वाटते की देशामध्ये बेकारीचं जे प्रमाण आहे हे विकसनशील देशामध्ये कसं असं जास्त असतं आणि त्याचे कारण आहेत जुनाट तंत्रज्ञान, भांडवलाचा अभाव, लोकसंख्येमध्ये वाढ, शिक्षणामधील स्थिती, वाईट स्थिती आणि अपुरा म्हणजे औद्योगिकीकरणाची वेग जो आहे किंवा विस्तारीकरणाचा जो वेग आहे तो वेग कमी असणं हे देखील एक कारण प्रामुख्याने त्या विकसनशील देशाच्या आर्थिक वैशिष्ट्यामध्ये त्याचा समावेश करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे सर्कल ऑफ पॉवर्टी, दारिद्र्याचं दुष्टचक्र. मी सांगितलं की विकसनशील देशामध्ये, ज्या देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र सक्रिय असते त्या देशामध्ये आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. आता मग विकसनशील देशामध्ये लोक दरिद्री असतात किंवा आपण त्याला म्हणतो दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. का? तर त्याचं उत्पन्न कमी असतं. मग दारिद्र्य म्हणजे नेमकं काय? तर दारिद्र्य म्हणजे अशी स्थिती असते की अशा स्थितीमध्ये लोक जीवन जगतात की ज्या स्थितीमध्ये लोकांना अन्न म्हणजे 2250 कॅलरीज दररोज जीवन जगण्यासाठी लागणारे कॅलरीज किती? 2250 कॅलरीज अन्न मिळल्याच्या नंतर जी ऊर्जा प्राप्त होते ते जीवन जगण्यासाठी गरजेचं असतं. म्हणून अन्न मिळालं पाहिजे, अंगभर कपडे आपल्याला मिळाले पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं एज्युकेशन. ह्या 4 गोष्टी फार, आता याच्याशिवाय अनेक गोष्टी आहेतच पुढे, परंतु ह्या गोष्टी न मिळाल्यामुळं आता शिक्षण एक महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटले की विद्येविना मती गेली, मती विना पुढे भरपूर काय, आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षण जर मिळालं तर आपण विकास करू शकतो. म्हणजे चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून आपल्याला सांगता येतं की उत्पन्न कमी असते, रोजगार नसतो, राहण्याच्या सोयी नसतात, पुरेसं अन्न नसते, मग चांगलं आरोग्य नसतं, मृत्यूदर अशा व्यवस्थेमध्ये जास्त असतो, जन्मदरही जास्त असतो कारण मृत्यूदर जास्त असल्यामुळे, चांगलं आरोग्य नाही, निकृष्ट राहणीमान आहे, शिक्षण नाही, राहण्याच्या सोयी नाहीत. अशा अवस्थेमध्ये जे कुटुंब, जी व्यक्ती, जो समाज, जो देश, जो जीवन जगतो ती म्हणजे दारिद्र्याची अवस्था. आता ह्या दारिद्र्याच्या अवस्थेमधून जर आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर उत्पन्नाची पातळी वाढवली पाहिजे.
आणि उत्पन्नाची पातळी जर केव्हा वाढेल, आता ही उत्पन्नच वाढत नाही तर बचत कुठं वाढेल, आणि बचत नाही वाढली तर पुढे भांडवल निर्मिती होणार नाही, आणि भांडवल निर्मिती पुढे जर झाली नाही तर देशामध्ये उद्योगधंदे कसे निर्माण होतील? मग भांडवली वस्तूचं उत्पादन होणार नाही, उपभोग्य वस्तूचं उत्पादन होणार नाही. जरी उपभोग्य वस्तूचं उत्पादन जरी झालं तरी त्या उपभोग्य वस्तूचा उपभोग घेणारे लोक आणि त्याच्याकडे उत्पन्न जर नसेल, उपभोग घेण्याची इच्छा खूप आहे हो, पण उपभोग घेण्यासाठी पैसा लागतो ना, तो पैसा जर या समाजाकडे जर नसेल तर ह्यांचा विकास कसा होईल? ही गोष्ट महत्वाची आहे की देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र सक्रिय असतं. तसं रॅग्नर नटने सांगितलं की दारिद्र्याचं दुष्ट दोन बाजूने निर्माण होतं. एक बाजू आहे मागणीच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं, आणि दुसरं आहे पुरवठ्याच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. म्हणून ज्या देशामध्ये ही परिस्थिती असते, अपुरा भांडवल, लोकसंख्या, बेरोजगारी, आहे का नाही, ही सगळी परिस्थिती दिसून येते. आणि म्हणून विकसनशील देशामध्ये भांडवलाची उपलब्धता कमी असल्यामुळं, तंत्रज्ञानाचा विकास प्रामुख्याने होत नसल्यामुळं विकसनशील देशामध्ये जवळजवळ त्याची सगळ्याचीच उणीव असते. त्याच्यामुळे त्या देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र सक्रिय असतं. आणि जर दारिद्र्याचं दुष्टचक्र जर भेदायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्या पद्धतीच्या ज्या समस्या ज्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या आपल्याला दूर कराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की निर्यातीचं जे प्रमाण आहे हे आपल्याला वाढावं लागेल. कारण आपण सांगतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय होतं की विकसनशील देशामध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय असतो, आणि त्याच्यामुळे विकसनशील देशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या एकूण उत्पादनामध्ये त्याचाच वाटा जास्त असतो. निर्यातीमध्येही शेती उत्पादनाचाच वाटा जास्त असतो. परंतु काय होतं की अशा वस्तूची मागणी जी आहे ही लवचिक असते, स्थिर नसते ना. जेव्हा बाजारपेठ असते तेव्हा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं, त्याच्यामुळे कमी किमतीला माल विकला जातो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. याउलट काय होतं की वस्तूची मागणी ही उत्पन्न लवचिक असते, त्याच्यामुळे विकसित देशामध्ये त्याची मागणी काय होते, दिवसेंदिवस घटत जाते, आणि त्याचा परिणाम काय होतो की विकसनशील देशाची निर्यात ही काय होते, कमी राहते. आणि विकसनशील देशाची निर्यात ही कमी जर राहिली तर परिणाम असा होतो की त्या देशाचं औद्योगिक वस्तूची जी आयात आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे एका बाजूने निर्यात कमी होते म्हणजे परकीय चलन आपल्याला कमी मिळतं, दुसऱ्या बाजूने आपलं औद्योगिक उत्पादनाची आयात आपली वाढते, त्याच्यावरचा खर्च आपला वाढतो. म्हणजे इथे एक सांगता येतं आपलं या ठिकाणी काय होतं, जे बीओटी आहे, जे बॅलन्स ऑफ ट्रेड आहे, या बॅलन्स ऑफ ट्रेड मुळे काय होतं की आपले आयात जास्त आणि निर्यात कमी, हे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापार तोलामध्ये असमतोल निर्माण होतो, आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो, त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक घटकावर होतो, त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो. म्हणून ही जर परिस्थिती जर आपल्याला जर डेव्हलप करायची असेल, त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपली निर्यात वाढवावी लागेल, आयात आपल्याला कमी करावी लागेल. आयात तर आपल्याला कमी करताच येणार नाही, कारण की WTO मध्ये तसे करार झालेले आहेत. आपल्याला आयात करायला फक्त आपण काय करू शकतो, आयात पर्यायीकरण करू शकतो, आयात कोटा आपण ठरवू शकतो, आणि आपली निर्यात वाढू शकतो. म्हणून निर्यात जर वाढवायची असेल तर आपला अंतर्गत उपभोग आपण कमी करूया, अँटी डम्पिंग करूया, राशीपतन करूया, म्हणजे परिणामी आपली निर्यात वाढेल. आणि निर्यात वाढली की साहजिकच आहे आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती होईल, आणि मग आपल्या आयात जरी वाढली तर त्या आयात करण्यासाठी